नमस्कार. दोन अशा घटना आहेत ज्यामुळे पुढचे काही महिने खिशावरती प्रचंड मोठा ताण येणार आहे. काय आहेत या घडामोडी? चला जाणून घेऊयात. अगदी पहिले तुम्ही आणि आम्ही सगळेच जण अर्थात पावसाची वाट बघतोय. मात्र यंदाचा पावसाळा हा अल निनोच्या प्रभावाखालचा असणार आहे. म्हणजेच काय तर यंदाचा पाऊस हा कमी असणार आहे आणि जागतिक हवामान संघटनेनं मोठा इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय. जागतिक हवामान संघटनेनं अल निनोच्या प्रभावानं पावसात यंदा 80% अल निनोचा प्रभाव पाहायला मिळणार आहे असा इशारा दिलेला पाहायला मिळतोय. याचाच परिणाम काय होणार आहे तर पाऊस यंदा कमी पडेल किंवा काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस पडून पूरस्थिती देखील निर्माण होऊ शकते. मात्र भारतामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे. सरासरीच्या 90%च पाऊस बरसणार असल्याचा IMDनं देखील इशारा दिलाय. म्हणजेच बऱ्यापैकी कमी पाऊस बरसेल आणि त्याचा थेट परिणाम अर्थातच पाऊस कमी पडलाय म्हणजेच शेतीवरती त्याचा पहिला परिणाम होणार आहे. शेतीवरती परिणाम जाणवल्यानंतर साहजिक आहे अन्नधान्य आणि त्याचा तुटवडा ते महाग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पुढचा काळ हा खिशावरती ताण आणणारा ठरेल. दुसरी घटना काय घडलंय तर पुन्हा एकदा इराण इस्रायल अमेरिका वॉर पुन्हा एकदा भडकलेलं पाहायला मिळतंय. अशातच कुवेतच्या एअरबेसवरती हल्ला करण्यात आलाय, एअरपोर्टवरती हल्ला करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. इराणकडनं हा हल्ला झालाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध भडकलंय. अर्थातच साहजिक युद्ध भडकलेलं असल्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार आहेत. कच्चं तेल महागणार आहे. आत्ता जे आपल्याला पेट्रोलचे दर पाहायला मिळत आहेत त्याच्यात 10 ते 15 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पेट्रोल डिझेल महागणार आहे. त्याचा थेट परिणाम साहजिकच वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. खासगी वाहतूक, प्रायव्हेट व्हेकल्स, तुमचे आमच्या गाड्या, त्याच्यानंतर स्कूल बसेस याच्यात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळेल. त्यामुळे खर्च जपून करा, विचार करून करा, नाहीतर तुम्हाला मोठी कात्री लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा NDTV मराठी.